आता मी आलेलो आहे मनोहर वाडकर म्हणजे सासरवाडीतले आपले पेंटर आहेत आणि खास माझे मित्र सुद्धा आहेत आणि आमचे नातेवाईकामध्ये आहेत. तर मी तिकडे आलेलो आहे आता. तर त्यांच्याकडे सीन आहे, सीन तुम्हाला थोड्या वेळा दाखवत आहे. पण त्याच्या अगोदर आज ना गौरी आहेत आणि या गौरीच्या निमित्तानं ते हौशे भरतात. म्हणजे आमच्या गावात ना म्हणजे कोकणात हौशे भरण्याची पद्धत आहे. तर ते कसे भरतात बघा. आणि आमच्या मनोहर दादाचे जे भाऊ आहेत उदय काका, त्यांची पोरगी आहे ना, तिचं लग्न झाला होता आणि लग्न झाल्यानंतर ना सासरवाडीत ना ते माहेरी येतात आणि हे हौशे भरतात. अशी ती पद्धत आहे. तर त्या पद्धतीत काय काय असतं बघा, तर तुम्हाला दाखवते मी. तर ही आता आलेली आहे माहेरी, होय ना ग? माहेरी आलेत ना? मग सासरी कशी मजा आहेत ना? आणि आता इकडे हे हौशे भरायची पद्धत तुला का अगोदर माहिती नव्हतं ना हे सगळं? हा, हे आताच करतोस ना, हे सगळे तूच भरलंस ना आता? तर हे बघा, हिने सगळे कसे भरले नाहीत बघा सगळे. याला हौसे म्हणतात. हौसे ना, ते हौसे 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 म्हणतात. तर हे बघा, हे असे भरलेले आहेत. म्हणजे त्याच्यात आता केळी आहेत, करंजा लाडू तयार केले आहेत, श्रीफळ आहेत, पेढे आहेत, म्हणजे बरेचसे त्याच्यात पदार्थ असतात, सफरचंद आहे वगैरे. आणि हे प्रत्येकाच्या देवाजवळ ना, म्हणजे गौरीजवळ ते नेऊन ठेवायचे असतात, देवा अर्पण करायचे असतात, तशी पद्धत आहे. तर हे बघा, हे नटून छटून मस्तपैकी झालेले आहे आणि तिने सगळं काम केलेलं आहे आणि मुद्दाम मी ते थांबवलंय जरा माझ्या व्हिडिओसाठी. तर धन्यवाद. आणि आता सीन दाखवते तुम्हाला मी. हे बघा, तर ह्यो बघा साई. साई नमस्कार. नमस्कार. तर मला सांग, तू किती वर्ष शिकलोस आहे ह्या? 5 वर्ष कॉलेजला होतो. हा, आणि पदवीपासून अगदी लहानपणापासूनच अगदी पप्पांनी अगदी मातीतच शिकवलेले जवळजवळ. होय ना. हा, म्हणजे पप्पांनी म्हणजे आवड झाली निर्माण घरातल्या घरात, बरोबर ना? पण तू शिकलोस 5 वर्ष ना? हा, मग 5 वर्ष शिकलोस म्हणजे बरोबर. आणि ही सगळे मूर्ती तू स्वतः हाती बनवलंस? हाती बनवले, सगळे हाती बनवलंस आहे ना? म्हणजे कमाल आहे बाबा, हे ज्याच्या थै बनवलंच आहे. कारण हे मी आता लोकांना दाखवतोय मी सगळा सामान आहे ना. बरं, तू आखणी बिखणी करतस म्हणजे हे डोळे काढायचं करतस ना? म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुझ्या पप्पाने तो काय प्रॉपर शिकवलेला आहे सगळा, होय ना? आणि त्याच्यात तू शिकलेला असल्या कारणाने तो आता भरपूरसा चांगला आहे. पण तू ह्या पुढच्या पिढीस पण देस, जर तुझ्याकडे शिकू गेला तर लक्षात आहे ना? कारण हे आपल्याला वाढवायचं आहे समाज ना. सगळ्या पोरांनी आपल्या कलाकार निर्माण करायचे आहेत. तर तुझ्या कलाकारच मी हॅट्सअप करतोय, सलाम करतोय. आणि ह्या तुझा तू काढलेले चित्र हे सगळे दाखवते आता मी. बरं, हे सीन खायचा जरा सांगू शकतोस? हा विषय मत्स्यगंधा विषय. मत्स्यगंधा ही प्रॉपर माहिती बी तू लिहून ठेवायची बाहेर कोणीतरी लिहिली आहे ना? ओके, मस्त मस्त. हा, असं काहीतरी करता. कारण आमच्या आजोबांना माहिती लिहून ठेवायची. आमच्याकडे सीन असायचा पहिला, ती त्या लिहिल्यामुळे लोकांना कळायचा. तर तुझा सीन दाखवते पूर्णपणे आता मी. हे बघा, आता हे बाजूकच हे बघा, म्हणजे ह्या चित्र बघा हुबेहूब काढलेला आहे. म्हणजे पायाची नखा बेका बघा, पाय बघा कसे आहेत ते. आणि एका दगडावर तो बसलेलो दाखवला आहे, एक मासे विकणारो म्हणजे कोळी. तर पूर्णपणे चिरो बघा, म्हणजे किती जवळला बघितलं ना तरी हुबेहूब माणसाचं चित्र दिसतंय बघा. आणि दुसरं चित्र नाही, ते सगळे अवयव बघा, मानेचे अवयव बघा, त्याच्या पोटावरचे अवयव बघा, त्याच्या हाताची रचना बघा. म्हणजे नॅचरल सगळं दिसतंय. असा काम केलेलं आहे मातीचा आणि रंगकाम सुद्धा. लुंगी तर नेसवले, लुंगी तर ओरिजिनलच आहे, त्याच्यामुळे त्या का आणखी शो आलो या चित्रात. म्हणजे अशी ही कलाकारी आहे. आणि त्याच्यानंतर ही बघा, ही मत्स्यगंध. आता मग नंतर मी सांगतोय मी हो काय प्रकार आहे, म्हणजे ह्या चित्राचं स्वरूप काय आहे. मी मला पण थोडीशी माहिती आहे, कारण आमच्या आजोबांच्या ग्रंथ वाचलेल्या असल्या कारण थोडीफार माहिती आहे मला. हे बघा, हुबेहूब नकशिकांत बघा, पैजण बिजण पायात दाखवलेले आहेत. आणि हे बघा, एका मेळकत ती अशी धरून आहे, अशी कलंडलेली दाखवलेली आहे. म्हणजे हुबेहूब जशी एक बाई असताना उभी तशी दाखवलेली आहे. हे बघा, ते डोळे बघा कसे दाखवले आहेत, ते चेहरा बघा, हुबेहूब चेहरा एका स्त्रीचं दिसत आहे. हात वगैरे पण कसे आकार केलेले आहे बघा, नाजूक असे. आणि ही खरी कलाकारी आहे. म्हणजे जे काही अवयव असतात ना ते ओरिजिनल दाखवणं गरजेचं असतं आणि तसे त्यांनी दाखवलेले आहेत. हे बघा, ह्या झोपडीत ही दोघं आहेत, म्हणजे मत्स्यकन्या आणि हे कोळी. म्हणजे एका राजाक मासो भेटता आणि तो माशाचा पॉट फेडल्यानंतर त्याच्यात एक पुत्र आणि एक कन्या असे येतात. आणि पुत्र तो राजा आपल्या जवळ ठेवता
आणि कन्याच्या अंगाक ना माशाचा वास येता आणि म्हणून तो कोळ्याच्या हाती सुपूर्द करता आणि म्हणून त्याला मत्स्यकन्या असं नाव दिलं आहे. होय ना रे राय साई? बरोबर ना? असं तर चित्र स्वरूप आहे. राजा दाखवलेलो आहे, म्हणजे पायात बोट बीट बघा कसे दाखवले ते, म्हणजे त्यांचे पूर्वीचे जे असतात पंचामीच्या नेसलेलो आहे, म्हणजे ओरिजिनल आहे ते, कपडे ओरिजिनल आहेत. आणि हे बघा शंतनू राजा कसं हुबेहूब दाखवलं बघा राजा, म्हणजे दाढी मिशी एकदम नॅचरल वाटतंय. सगळ्यांचे ठेवण बघा, चेहऱ्यांची ठेवण बघा कसे वेगवेगळे आहे आणि नॅचरल आहे, असं म्हणजे असं काहीतरी काढलेलं असं नाही. आणि आखणी बेकली सुंदर आहे केलेली आहे बघा. तो शंतनू राजा आलेलो आहे आणि ह्या कोळ्याजवळ लग्नासाठी मागणी घालण्यासाठी आलेलो आहे. बरोबर ना रे काही? असं तर सीन आहे. आणि ही दोघं आपल्या झोपडीत आहेत आणि समोरच ह्यो राजा दाखवलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपले बाप्पा, म्हणजे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि ते बाप्पा तुम्हाला मी समोर दाखवत येतं कंपल्सरी. म्हणजे ही मनादा आणखी त्यांचे पुत्र साईने हे मूर्ती साकारलेली आहे, हाती साकारलेली आहे. ही एका पाषाणावरती दाखवलेली आहे, कशी आहे बघा, मस्तपैकी बसलेली आहे. आणि साजेस अशा म्हणजे शेणला साजेस अशी मूर्ती आहे ही. आणि अप्रतिम अशी बघा आखणी आहे, पेंटिंग आहे. ही सुद्धा सगळी ब्रशने पेंटिंग केलेली आहे. जशी मग अशी बोलले ना आम्ही मालवणच्या पेंटरांग केला, तशी ही पण केलेली आहे तशीच. जवळजवळ अब्र मग तसंच आहे, बॉडी कलर तसंच आहे, म्हणजे सगळी कृती तशीच आहे जवळजवळ. म्हणजे आपल्या रत्नागिरीत पण तशाच्या तशा सेम टू सेम गणपती बाप्पा बनतात. हे बघा इथं आखणी बघा एकदम. आणि हा सगळा सीन आहे, म्हणजे बाजू वेली बिल दाखवलेले आहेत. अप्रतिम. कोणाच बघायचं असत ना तर मुद्दाम या आणि बघा. हे नॅचरल, ही पूर्वी अशीच चालायची प्रत्येकाच्या घराघरात, कारण आमच्याकडे पण वाया कोळ्याचा वेगळा शीन होता. तर मुद्दाम तुम्ही या आणि ह्या शीनचा आनंद घ्या.